देखील ईश्वरी गळवे महिला महाराष्ट्र केसरी वय 15 मधले खूप चांगले खेळ तिने देखील कुस्तीसाठी केला। आज आपल्या कळंबोलीचं नाव महाराष्ट्रभर आपल्या नवनाथ कोळेकर सरांच्या माध्यमातून तदनंतर संस्कृती खरे 50 वर्ष माफ करा 50 वजन महिला गट 50 किलो महिला गट तिने राज्याचं प्रतिनिधित्व केलं। संस्कृती खरे हिचा देखील मान सन्मान केला जातोय। तदनंतर नक्कीच सानिका सत्रे यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाते। आपल्या आयोजकांच्या वतीने खूप सारी मेहनत घेतली गेली आपण पाहतोय। या संपूर्ण त्यानंतर नक्कीच स्वप्नील लावंड सानिका सत्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय। सानिका सत्रे आपण देखील मंचावर यायचंय। वजन 54 किलो महिला गटामध्ये तिने खूप चांगली कुस्ती खेळली, राज्यस्तरीय स्पर्धा खेळली, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान। तदनंतर स्वप्नील लावंड वजन गट 75 किलो महाराष्ट्र चॅम्पियन आलाय पट्टा बघा। आता आपल्या मंचावर स्वप्नील लावंड याचं देखील आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय। आपण पाहतोय आपल्या मंचावर स्वप्नील लावंड 75 किलो वजनी गटातील महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर नक्कीच एवढे आपण खेळाडू पाहिले, हे खेळाडू घडवण्यात ज्यांची खूप सारी मेहनत गेली, यांचे वस्ताद असतील, यांचे कोच असतील, साहिलजी लावंड साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय। आपण खूप चांगले खेळाडू आपल्या माध्यमातून घडवले गेले। मी विनंती करतो आदरणीय भरत साहेबांना असतील, आमच्या मोनिका वहिनी प्रकाश महानवर असतील, यांना देखील विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे मंचावर। तदनंतर आपण पाहतोय आमच्या माननर कक्षेमध्ये आदरणीय श्री वैभवजी बिरकर साहेब युवा उद्योजक MRF टायरचे सर्वेसर्वा यांचं देखील आगमन होते। आपलं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत। आता मात्र सुरेख सामना आपण पाहतोय। रॉयल कळंबोली विपक्ष परश 11 कळंबोली संघ दोन बलाढ्य संघ दरम्यान आपण आज लढत पाहतोय। काल पाहिला तर कालच्या दिवसभरात खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो परश संघ आज मात्र अंतिम फेरीत दाखल पाहायला मिळतो। गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सुरेश मुनीम पाहायला मिळतो। तदनंतर दिनेश जाधव यांना देखील विनंती असेल आपण साहेब मंचावर यायचे। आपल्याला देखील मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल। आपण पाहतोय खूप चांगली लढत पाहायला मिळते। रॉयल 11 विपक्ष परश 11 दोन बलाढ्य संघ दरम्यान अंतिम सामन्याची लढत पाहायला मिळते। तितकाच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावफलकावर धावसंख्येची 10 सुरेश मुनीम यांनी पहिलं पॉवर प्ले षटक फेकलं। धावफलकावर संख्येची 10 धावा। खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते परश 11 संघामार्फत। आपण पाहतोय किसन आणि चंद्रकांत दोन सलामीचे फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात। पहिलं षटक होतं, पॉवर प्लेचं निर्बंध होतं, धावफलकावर धावसंख्येची बिनगडीबाद 10 धावा पाहायला मिळतात। नक्कीच जर आपण पाहिलं योगेश्वर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण काल शनिवारपासून पाहतोय खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात। त्याचा परिणाम आज आपल्याला फायनलवर पाहायला मिळतो। जो परिशीलन संघ गेली 8 ते 10 वर्ष मेहनत करत होता, कष्ट करत होता, कष्टाचं फळ त्यांना मात्र या पुण्यश्लोक अहिल्या चषकामध्ये पाहायला मिळाला। खूप कडी मेहनत अतिशय कठीण परिश्रममधून हा संघ आज मात्र अंतिम फेरी दाखल होतोय। आपण पाहायला गेलं परिशीलनचं नेतृत्व करतोय विराज खानावकर आणि रॉयल संघाचं नेतृत्व पाहायला मिळतं विजय शेठ खानावकर यांच्या मार्फत। नक्कीच
पिता विरुद्ध पुत्र अशी लढत आपल्याला मैदानावर पाहायला मिळते। या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषकामध्ये अतिशय चुरस एक घणासांग युद्ध आपल्याला पाहायला मिळतं। दोन बलाढ्य संघादरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धाव फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 10 धावा। गोलंदाज मोहल्यावर पुढचा गोलंदाज याला जेणेकरून मारा करते गोलंदाज अरविंद नारायण ढेकळे। रॉयल कॅम्बल संघाचा मास्टर माइंड कोहिनूर हुडा पहिला चेंडू आता मला चेंडू हलक्यावर तटून काढला जरूर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सेफ लँड होते। एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दोन्ही धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतात। धाव फलक 2 ने वधारतोय। धाव फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 12 धावा। तदनंतर नक्कीच श्री बिल्डरचे सर्वेसर्वा अक्षयजी पानसरे साहेब यांचं देखील इथं शुभागमन होते। विनंती असेल साहेबांना आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाम आपल्याला पाहायला मिळत आहे श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्याचे सर्वेसर्वा पानसरे साहेब यांचं देखील शुभागमन आपल्याला इथं पाहायला मिळतं। काय सुरेख फटका खेळला रिव्हर्सच्या माध्यमातून एक धाव जरूर पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील। बिनगडी बाद धाव फलकावर धावसंख्या ती 13 धावा। नक्कीच आपण पाहायला गेलं 13 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळते। 8 धावा किसन याच्या फलंदाज पाहायला मिळतात तर चंद्रकांत गावडे 4 धावा गोळा करते आपल्या संघासाठी। एक 51 रुपये धाव जरूर पाहायला मिळते रॉयल कॅम्बल संघाकडून। परत संघासाठी आपण पाहतो गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज अरविंद ढेकळे कोर्टातील फुटचा चेंडू ऑन फलंदाज किसन तर पुन्हा एकदा रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न सफल ठरतोय। निर्धाव चेंडूची फेक सुरेख गोलंदाजी करते गोलंदाज अरविंद आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या बॉलिंगसाठी अरविंद ओळखला जातो तीच अचूक टप्पा तिकट मारा आपल्याला या सामना दरम्यान अरविंद याचा पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये मेन पंचांच्या भूमिकेत असतील राजेशजी पुजारी साहेब आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सचिन ठोंबरे आता शिवा यांना आता मग चेंडू तटून काढला जरूर एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान दोन्ही फलंदाज एका धावेने स्ट्राईक जर रोटेट झाले धाव फलक 1 ने वधारतोय। बिनगडी बाद 14 धावा। अतिशय संत सावध सुरुवात एक सेफ सुरुवात पाहायला मिळते परत शिलोर संघाच्या वतीने। आपण पाहायला गेला चंद्रकांत गावडे तितकासा आक्रमक फलंदाज आपण पाहायला गेला होता पावसाळी सीझनमध्ये खूप चांगला खेळ चंद्रकांत गावडेंनी खेळला आपल्या परत संघासाठी। तोच आता मात्र आज त्याला तीच खेळी साकारायची जर आपल्या संघाला जे ते पद घेऊन जायचे तर। आता मात्र चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल ठरतोय। बीट होते फलंदाज निर्धाव चेंडूची फेक गोलंदाज अरविंद ढेकळे आता मात्र चांगलं कमबॅक सुरेख गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज अरविंद नारायण ढेकळे। आता मात्र फलंदाज होते बाद मोठा हादरा बसतोय परत संघाला फलंदाज चंद्रकांत डगआउट मध्ये। नक्कीच आपण पाहतोय आता मात्र चंद्रकांत बाद झाला त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय खेळपट्टीमध्ये रवाना होताना दिसतोय फलंदाज किशोर खरात। 2 षटकाचा खेळ संपलाय। धावफलकावर धावसंख्या होती 1 गडी बाद। श्रीयुत वनेसाहेब PSI कोपरखेरणे यांचं देखील शुभागमन आपल्या मंचावर पाहायला मिळतंय। साहेबांना देखील विनंती असेल आपण यायचंय
आगमन कक्षामधून स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आज आपण पाहायला गेलं तर मान्यवरांनी पूर्ण स्टेज भरून गेला आहे. हे भरत साहेबांवर असणारं मान्यवरांचं प्रेम आज मात्र त्यांना या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर घेऊन आलं आहे. दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत राजमाता पुण्यश्लोक आयलं चषकामध्ये घेऊन आला आहे. गोलंदाज म्हणल्यावर सुरेश मुनीम. आता मात्र चेंडू ग्राउंडला फटका मारला. एक धाव जरूर पाहायला मिळतंय. परेश काडके कोणत्या प्रकारची चुकी करत नाही, अप्रतिम फेकी करतो. एकच धाव. दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतात. एका धावेनेची धावफलक वधारतोय. चंद्रकांत गावडे जरूर बाद झालाय. आता मात्र स्ट्राईक फलंदाज झालाय नक्कीच किशोर खरात. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद 15 धावा. आपण पाहिलं फलंदाज ऑन स्ट्राईकला किशोर खरात. ज्या किशोर खरातने कालचा दिवस अक्षरशः गाजवला. त्याला काल सर्व क्रिकेट रसिकांनी आहाकार करत डोक्यावर घेतला. त्याने चक्क 3 चेंडूत 9 धावांची भारदार खेळी केली. तो किशोर खरात ऑन स्ट्राईक पाहायला मिळतंय. गोलंदाज मोहल्ल्यावर सुरेश मुनीम आपला पाहायला मिळतं. तेच कामगिरी किशोरला आज देखील आपल्या संघासाठी करावी लागणार आहे. नक्कीच एक धाव मात्र एक धाव्याने धावफलक एकने हलता राहतोय. धावफलक हलतं राहण्याचं काम दोन्ही फलंदाज करतात. पण धावफलकात धावसंख्येची फक्त 1 गडी बाद 16 धावा. किसन आपण पाहतोय ऑन स्ट्राईक अँडवर गोलंदाज. तर मात्र सुरेख चेंडू फेकतो. अप्रतिम कामगिरी करतोय सुरेश मुनीम. मरे फिरकी जादूगर सुरेख गोलंदाजी करतोय. आज आपल्या संघासाठी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करतोय. अचूक मारा पाहायला मिळतोय. कुठेतरी जखडून ठेवलंय परिशीलन संघाला. चंद्रकांत असेल तर नंतर किसन. आता मात्र किशोर. आता मात्र सुरेख चेंडू फेकून काढला. एक धाव पूर्ण. परेश कडके सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम थ्रो. पण 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपल्या क्रीजमध्ये सेफ होतील. धावफलक 2 ने वधारतोय. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद. 1 गडी बाद धावफलकावर धावसंख्या ती 18. 2 चेंडू बाकी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. हवे एंड करून मारा करतोय सुरेश मुनीम अर्थातच मरी याला आपण पाहणार. अप्रतिम बॉलिंग नक्कीच अवंत रूपाची मात्र धाव मिळते. परिशीलन संघाला दंडित केले आमचे पंच. मुख्य पंच आपण पाहतोय ज्यांनी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आज मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत आज आपण त्यांना पाहायला मिळतं. तर नक्कीच सचिनजी ठोंबरे साहेब. आता मात्र चेंडू खेळून काढलाय. प्रभात याने सुरेख झेल पूर्ण केलाय. फलंदाज किसन मात्र होते बाद. नक्कीच धन्यवाद. श्री खंडेराय हलकी ग्रुप आपण आज पाहतोय. आयोजकांच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन मराठमोळ्या संस्कृती प्रदर्शन केलं गेलं जाते. आपण पाहायला गेलं तर प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान असेल. त्यांच्या डोक्यावर असलेलं फेटे तंत्र हलकी खूप चांगलं आयोजन. मराठमोळं देखणं आयोजन. आपली महाराष्ट्राची परंपरा जपण्याचं आयोजन आदरणीय भरतजी नारनवड साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन संपूर्ण केलं गेलं आहे. खूप सुरेख देखणं 4 तंत्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची फेक. गोलंदाज सुरेश म्हणून सुरेख फटक फेकतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या ती 19 धावा. 6.33 सरासरी पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहायला गेला तर मात्र
गोलंदाज सोपवलं गेला. गोलंदाज वक्ती कोट्यातील पहिलं आणि सांघिक शेवटचा अंतिम षटक घेऊन तो गोलंदाज तुषार शर्मा अर्थातच बुम बुम म्हणणे. तर आपण ऑन स्ट्राईक पाहतोय फलंदाज किशोर याला सुरेख गोलंदाजी करते. गोलंदाज गोलंदाज म्हणणे सुरेख कामगिरी पार पाडतोय आपल्या संघासाठी. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज किशोर चेंडू हवेत पाव्या झेल आणि सुरेख झेल पूर्ण करतोय. संपतोय किशोरचा खेळ. पुन्हा एकदा संधी केली गेली DJ उदयला. नक्कीच आपण पाहतोय ऑन स्ट्राईक डावकुडाचाच फलंदाज विराज खानावर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं. याने जर षटकार चौकार हॅट्रिक केली तर नक्कीच उदय पवार असतील गणेश खानावकर असतील यांच्यामार्फत 2500 रुपयांचा पारितोषिक त्याला देखील दिलं जाईल. सुरेख चेंडू पाहायला मिळतं. बुमबुम मान्याचा ढकलून जरूर काढला विराज खानावकर आपण पाहायला मिळाला. आज नेतृत्व करते परशिलो संघाचं. तर त्यांचे पिता विजय शेठ खानावकर नेतृत्व करतात रॉयल संघाचं. चांगला खेळ दोन्ही पिता पुत्रांचा आपण पाहतोय. एक चांगला बॅटल दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. घमासान युद्ध. फलंदाज धावसंख्या ती 20 धावा. कोट्यातील पुढचा चेंडू गोलंदाज मोडल्यावर गोलंदाज तुषार शर्मा. आता माझा सुरेख चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची फेक अप्रतिम कामगिरी करतोय यष्टीरक्षक पुढच्या कोटीतील पुढचा चेंडू गोलंदाज मोडल्यावर गोलंदाज तुषार शर्मा. ₹50 रुपयाची एक धाव मात्र मिळते. नक्कीच आपण पाहायला गेलं तर कामोडे नगरीचे PSI आदरणीय किरण राऊत साहेब यांचं देखील शुभ आगमन आपल्याला इथं मंचावर पाहायला मिळतंय. धन्यवाद. हलकी आपण पाहायला नक्कीच पहिल्या षटकासाठी तब्बल 22 चेंडूंची वाट पाहायला गेली.
हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हे आवाज वाढव रे. हॅलो हॅलो हे चल चल ओम येलो. फॅलो 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 आज इकडून इकडून घेतो इकडून. फॅलो 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 4 बॉल 10 पाहिजे फायनल ना. हो फायनल 4 बॉल 10 फायनल फायनल मॅच आहे ना. चालू कर ना मग. त्या पंकज लय मारले लय बेकार मारले पंकज. 8 वर्षात एकदा आले ना लीडला. फॅलो फॅलो 8 वर्षात एकदा आमची लीड आली संपला विषय. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चीप. हॅलो चेक हॅलो चेक. 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी स्तब्ध उभं राहायचं आहे. डोक्यावरची कॅप काढायची आहे. 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी आपल्या डोक्यावरची कॅप काढायची आहे. कै श्री मोहन भिवा गोपनकर, त्याचबरोबर कै श्री विलास विष्णू वाघमोडे पाटील, त्याचबरोबर कै श्री नारायण साहेबराव ढके पाटील. 2 मिनिटं शांत स्तब्ध उभं राहायचं आहे. परेड विश्राम. परेड सावधान. ओम शांती शांती शांती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 बलाढ्य संघांमध्ये दमदार मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला रॉयल कलंबोली तर दुसऱ्या बाजूला परेश 11 संघ. कालच्या दिवसात परेश 11 संघ पाहायला गेला तर तब्बल 12 संघांना मात देत पुढे आला आणि आजच्या दिवसात रॉयल कलंबोली 10 संघ होते. त्यामध्ये रॉयल संघाने आज आपण पाहतोय आपल्या कक्षेमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय अक्षयजी पानसरे साहेब श्री बिल्डरचे सर्वे सर्वा आदरणीय अक्षय पानसरे साहेब यांचा देखील भरत साहेबांचे शुभ असते यथोचित मान सन्मान केला जातोय. अक्षय पानसरे साहेब ज्यांच्या माध्यमातून अनेक मराठी माणसांचं घराचं स्वप्न त्यांनी हातात घेतलं पूर्ण करण्याचं ते श्री बिल्डरचे सर्वे सर्वा आदरणीय अक्षय पानसरे साहेब यांचा देखील आयोजकांच्या वतीने मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन मान सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती असेल डॉक्टर विठ्ठल काळे साहेब आपण देखील यायचे. आपण पाहिलं कोविडसारखा मोठा आजार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या आजारातून आपल्याला बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या आरोग्याचे डॉक्टर आदरणीय विठ्ठल काळे साहेबांना ENT सर्जन. पहिलाच बॉल लावली अपील. आज बॅटकटच्या स्वरूपात सिंगल धावा ऍड होते. टोटल मध्ये श्री गणेशा होत असताना मुख्य व्यासपीठावर त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच विठ्ठल काळे साहेबांचा ENT सर्जन यांचा देखील यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला गेला जातोय. तदनंतर नक्कीच विनंती असेल प्रकाशजी मानवर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यायचंय. आपला देखील यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला गेला जातोय. प्रकाश मानवर साहेब समिती अधिकारी प्रकाशजी मानवर साहेब आपण देखील यायचे मंचावर आपला देखील मान सन्मान केला गेला जातोय. मी विनंती करना दादा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आपल्या मानर कक्षेमध्ये यांचं शुभागमन आपण पाहिलं. प्रकाशजी भानवर साहेब नेहमीच युवकांच्या पाठीशी ज्यांचा प्रयत्न राहत असे आदरणीय साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आपल्या आयोजकांच्या वतीने केला गेला जातोय. तदन हां चालेल दोन एवढं झालं हां एवढं झालं घेऊन टाकू. हॅलो
धावपळीकावर धावसंख्या बिनबाद 9, चांगली धावसंख्या पाहायला मिळतोय. पुढचा बॉल मन्नीसाठी, इथे मात्र बॅटची कडा, चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये चांगलं क्षेत्रक्षम पाठीमागे पाहायला मिळतोय. इथे मात्र या मॅच मध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 28 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग करत असताना ग्रँड फिनाले मैदानच्या आतमध्ये सिट्या आणि टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय रॉयल कोलंबो या संघासाठी. मात्र एका बाजूला परेश 11 संघ मैदानच्या आतमध्ये खेळत गोलंदाजी करत असताना प्रथमदर्शनी टॉस रॉयल कोलंबोच्या बाजूने लागून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय, योग्य निर्णय पाहायला मिळतोय. मात्र पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय परेशच्या बॅट मधून. स्लॉक स्वीपचा फटका, चेंडू चाललाय दन दन करत 4 धावांसाठी. परेश कडकेच्या बॅट मधून येतोय चौकार. आदरणीय PSI गजानन टाकले साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार करणं ही भारतीय संस्कृती जतन केली जाते. आदरणीय श्री भरतजी साहेबांच्या शुभ हस्ते प्रत्येक माणसाचा मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा चांगली स्पर्धा पाहायला मिळतोय. या कलंबोली नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोविंदा गोरे दुसऱ्या षटकात प्राचरण करण्यात आलंय. त्याच्या समोर तुषार शर्मा उर्फ मन्नी या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवत आलाय. नुकताच रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या फलंदाजीच्या जोरावर हाहाकार माचवलेला फलंदाज मैदानच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला परेश कडके, रोटपालीचा ब्रँड ज्याला म्हटला जातो. अनेक स्पर्धा त्याने देखील बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात. आदरणीय अमोल भाऊ विरकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. फटका फसलाय, मन्ने बॅक टू डग आउट. धक्का नंबर लागलाय पहिला. मैदानच्या आतमध्ये शांतता पाहायला मिळतोय. मन्नी सरकार दिग्गज खेळाडू परत त्यांना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रभात अंबोरे ज्या मागच्या मॅच मध्ये कहर केला होता या खेळाडूने, धावांचा संघर्ष करत होता, वन मॅन आर्मी लढला होता आणि आपल्या संघाला चांगली सुस्थितीमध्ये घेऊन गेला होता. या मॅच मध्ये देखील धावा करायच्या आहेत. त्या येणाऱ्या चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. त्या 17 बॉल आणि 14 धावांची गरज. ग्रँड फिनाले पाहतोय. तुडुंब गर्दी मैदानाकडे येताना पाहायला मिळतोय. खेळ पाहण्यासाठी खास करून रॉयल कोलंबोलीसाठी समर्थक चौबाजूने पाहायला मिळतात. जिथे जाईल तिथे प्रेक्षकांमध्ये आमचे समालोचक मित्र मागाशी फिरत होते तेव्हा जिथे विचारत होते की रॉयल कोलंबोली संघ मैदानच्या आतमध्ये आहे का.
आणि तीच या संघाची दहशत राहिली आहे. दुसऱ्या बाजूला परेश 11 संघ, दोन बलाढ्य संघांमध्ये आजच्या दिवसातील ग्रँड फिनाले पाहतोय. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला काही हरकत नाही. धावपलिकावर धावसंख्या जोडली गेली ती 14 आणि विजयासाठी 17 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 14. एक चेंडूचा खेळ संपन्न झालाय. प्रभात अंबोरे पुढचा बॉल फेस करत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन कडे सिंगल धाव. 4 धावांसाठी चेंडू फरार होताना पाहायला मिळतोय आणि या 4च्या जोरावर धावपळीक जाऊन पोहोचलाय तो 18 या धावसंख्येवर. परेश 11 संघ म्हटला की विजय शेठ खानवकर सर साहेब, त्याचबरोबर विराज खानवकर, 2 पुत्र आणि बाप रहता है, बेटा रहता है, असंच काहीतरी चित्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. थर्ड कव्हर कडे चांगली फिल्डिंग होताना पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि या 2 धावा अर्जित केल्या जातात आणि या 2च्या जोरावर धावपळीक जाऊन पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवर. जबरदस्त मॅच पाहायला मिळतो. इथून कमबॅक करणं खूप गरजेचं असेल गोलंदाजाला. या मॅच मध्ये अटीतटीचा सामना पाहायचा असेल. प्रेक्षकांना देखील उत्कंठा आहे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल, कोणता संघ या स्पर्धेमध्ये रनअप ठरेल. वेगाने दुसरी धावेचा प्रयत्न चालवला आणि दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपल्याने परेश आणि प्रभातने कंप्लीट केले. धावसंख्या देखील हळूहळू पुढे सरसावताना पाहायला मिळतोय आणि या 2च्या जोरावर धावपळीक जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवर. आता विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या येणाऱ्या 14 बॉल आणि 6 धावांची गरज. पाहायला गेला तर एका मोठ्या फटकाचा काम, मात्र चांगला सेन्सिबल क्रिकेट, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडूच्या पाठलाग करतोय, स्वतःला झोकून दिलाय, मात्र चेंडू दणदण करत तडमॅन रेंज मधून झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावपळीक जाऊन पोहोचलोय तो 26. आता मात्र धावा करायच्या आहेत त्या 13 बॉल आणि 2 धावांची गरज रॉयल कलंबोले. तर दुसऱ्या बाजूला परेश 11 चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. चांगला बॉल हाताला गोलंदाज. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय आणि धाव पलकावर धाव संख्या लागली गेली होती 1 बाद 26. सुंदर क्षण, आनंद एन्जॉय करतोय संपूर्ण आमचा प्रेक्षक राजा. ही स्पर्धा अक्षरशः सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा पाहतोय आपण. या 2024च्या एंडिंगला ही स्पर्धा पाहायला मिळतोय. 24-25 सह पर्व आता मात्र येणाऱ्या काही दिवसात 2025 चालू होईल आणि नवीन हंगाम देखील सुरुवात झाल्या आणि नवीन हंगामाची सुरुवात इथे मात्र दमदार पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे सर्व आदरणीय भरत साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे अजमावतात आणि ते मान्यवरांची देखील व्यासपीठावर मान्य आले. बरेचसे मान्यवर आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय अभिजित कोकरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम. यशवंत सेना नवी मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. विजय टच देणारा फटका परेश कडकेच्या बॅट मधून आणि रॉयल कलंबोलीची पब्लिक पहा इथे मालिकाच्या आतमध्ये